कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिलदार मुजावर आणि आकिब पठाण हे 28 जानेवारी 2025 रोजी रात्री तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलीस ठाण्यात सेवेत असणाऱ्या पोलिसांनी मुजावर यांची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. इतकंच नाही तर तक्रार देण्यासाठी गेलेले दिलदार मुजावर आणि आकिब पठाण यांना पोलिसांनी मारहाण देखील केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांची तात्काळ बदली करून या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, पल्लवी यादव, अंमलदार अमित प्रधान यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ मानवाधिकार आयोगाला सादर करण्यात यावेत आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन शिष्टमंडळाच्या वतीनं प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांना देण्यात आलं. या शिष्टमंडळात अतुल कवाळे, सोहेल मुजावर, अर्जुन देवकुळे, आकिब पठाण, दिलदार मुजावर, प्रशांत आंबी, दिलीप पवार, रमेश वडणगेकर, कृष्णा पानसे, इर्शाद फरास आदी उपस्थित होते.